नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज जेवणासाठी दुपारच्या शेकटाच्या शेंगा तुरीच्या डाळीमध्ये बनवतोय. तर बघूया काय काय घेतलं आहे. इकडे शेकटाच्या शेंगा 4 पीस घेतलेल्या आहेत. आपल्या इंडियाच्या 150 रुपयाला 4 पीस मिळाल्या. कांदा, टमाटा आणि थोडेसं लसूण, अद्रक आणि मिरची आणि ही तुरीची डाळ इकडे घेतलेली आहे. आपण बघू शकता शेंगा कापून झालेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडे कटिंग झालेली आहे. अद्रक, लसूण, मिरची आणि कांदा. इकडे मी ऑलरेडी तेल टाकलेलं आहे. तर प्रथम आपण टाकून घेऊया लसूण. बाद में डालेंगे अदरक और ग्रीन चिली, थोडासा राई आणि जीरा आणि कढीपत्ता. तडक्यामध्ये थोडीशी हळद घालूया. बघू शकता छान अशी हळद मिक्स झालेली आहे. आता आपण ओनियन घालूया. आता आपण टोमॅटो घालूया. डाळीचा तडका तयार झालेला आहे. थोडं टमाटर शिजल्यानंतर आपण डाळ ओतून घेऊया. डाळ ऑलरेडी इकडे मी बॉईल करून ठेवलेली आहे. आपण थोडीशी धनिया पावडर आणि रेड चिली पावडर घालून घेऊया. कारण शेंगा आहेत, थोडासा मसाला टाकला तर त्या डाळीला मजा येईल आणि तुरीची डाळ मसाल्यामध्ये मस्त वाटते. तर हे मसाले घालून थोडं मिक्स करूया. तर आपण बघू शकता मसाला छान मिक्स झालेला आहे. आता आपण डाळ ओतून घेऊया त्याच्यामध्ये बॉईल केलेली. छान अशी डाळ ओतून झालेली आहे. बघू शकता मस्त तुरीची डाळ आपली झालेली आहे तयार. आता मी टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण शेंगा घालून घेऊया आणि शेंगा शिजेपर्यंत त्याला स्लो गॅसवर आपण ठेवूया. मस्त अशी मजा येणार खायला. बघू शकता जबरदस्त. तर आपण बघू शकता इकडे राईस तयार आहे. त्यानंतर आपण जी डाळ बनवली होती आणि शेकटा शेंगा तुरीच्या डाळीमध्ये ते तयार आहे. इकडे मच्छी फ्राय सुद्धा आहे तोंडी लावायला. बघू शकता आपण मस्त. बघू शकता आता आम्ही जेवायला घेतलंय मस्त शेकटाच्या शेंगा आणि तुरीची डाळ सोबत मच्छी फ्राय है. तो कैसा लगा आज का दाल बिल्कुल अच्छा है. और ये कैसा है? ड्रमस्टिक अच्छा है और मच्छी के साथ मच्छी टेस्ट ओके. टेस्ट ओके. मच्छी जैसा है. देखते हैं खा के. मस्त, बहुत अच्छा टेस्ट हो गया. थँक्यू व्हेरी मच. माझी फेवरेट आहे शेकटाच्या शेंगा आणि डाळ. माझी खूप फेवरेट आहे. मला खूप आवडते. मी नेहमी बनवतो.